परमात्मा ही एक वस्तू आहे. काय आहे? वस्तू आणि वस्तूचं ज्ञान दोन असते. काय काय? वस्तू आणि वस्तूचं ज्ञान. हा. आता वस्तू काय आहे? समजा साखर. साखर म्हणजे गोड. साखर वस्तू कशाला म्हणावं? साखर जी गोड लागते ती साखर. आता ती साखर, आता त्या साखरेचं काय आहे? ज्ञान. आता ते साखरेचं ज्ञान कसं होतं? तसं प्रत्येक पदार्थाचं ज्ञान पाहायचं आपल्याला. ज्ञान, वस्तू आणि वस्तूचं ज्ञान. वस्तू म्हणजे तिचं ज्ञान नाही, आणि ज्ञान म्हणजे काय नाही? वस्तू नाही. जसं आता वस्तूला दिलेले शब्द आणि त्या वस्तूचं झालेलं ज्ञान. समजा आता साखर आहे, मग साखर वस्तू काय आहे? जी गोड लागते ती साखर. आता तिला साखर शब्द हा ध्वनी आहे, हे खून आहे. साखर आणा असं म्हणलं की आपण काय करतो? गोड लागणारी वस्तू आणतो. साखर आणा म्हणलं, एक जणाच्या घरी साखर नव्हती, पण साखरेचं कारलं केलेलं होतं. काय केलेलं होतं? कशाचं कारलं? म्हणजे साखरेचं, किंवा साखरेचाच गणपती केला. कशाचा केला? साखरेचाच गणपती केला. मग आता ह्या माणसानं काय सांगितलं? काय आणा? साखर आणा. आणि त्यानं काय आणला? आणला गणपती. तो कशाचा? साखरेचा. पण तो साखरेचा गणपती आणला. आपण म्हणलं गणपती कशाला आणला? ते म्हणला ते गणपती आहे का काय आहे, तो या जिभेवर टाकून पाय जरासा. मग जिभेवर टाकल्यावर ते काय म्हणेन? साखर. म्हणजे गोड लागला म्हणजे काय आहे? हा. मग गोड लागती ती वस्तू काय असते? साखर असते. तिच्या करता शब्द कोणचा उच्चारला जातो? म्हणून साखर शब्द ध्वनिरूप ध्यानात असू द्या. साखर वस्तू गोड रूप. आणि साखरेचं ज्ञान कधी होतं? वृत्ती त्या साखरेच्या आकाराची झाली म्हणजे त्या साखरेचं काय होतं? ज्ञान होतं. ज्ञान म्हणजे त्या पदार्थाच्या आकाराची वृत्ती होणं म्हणजे ज्ञान. ध्यानात असू द्या. आता कोणत्याही पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान कधी होत असतं? वृत्ती, अंतकरणाची वृत्ती जेव्हा त्या पदार्थाकार होती त्याच वेळेस त्या पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. नसता त्या पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान कदापि होत नाही. मग तो परमात्मा असो, म्हणजे ते पदार्थ जड असो की चेतन असो, ते पदार्थ स्थूल असो की सूक्ष्म असो, ते पदार्थ सगुण असो की निर्गुण असो, कोणत्याही पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान वृत्तीचा आणि त्या पदार्थाचा संबंध आल्याशिवाय किंवा वृत्ती त्या आकाराची झाल्याशिवाय त्या पदार्थाचं काय होत नाही? प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. म्हणजे ज्ञान म्हणजे काय? तर वृत्ती त्या पदार्थाकार होणं म्हणजे ज्ञान. आता आपल्याला परमात्म ज्ञान लक्षात घ्यायचं, ते ज्ञान महत्वाचंही नाही. तर मग आता हे बाकीचे बी ज्ञान कळाले, त्याच्यात परमात्म्याचं बी, कारण ज्याची जी रीत असते ना ती सगळ्या करतात तीच असते. ध्यानात असू. शब्द जो आहे ना तो वस्तू दाखवण्याची खूण आहे. काय आहे? मग कोणची बी वस्तू दाखवायची असली आपण अगोदर तिचा काय उच्चारतो? शब्द. काय उच्चारतो त्याला? हा. म्हणून आपण सांगितलं ना, अरे प्रत्येक पदार्थाला नामरूप असतं. काय असतं? हा. ते त्या समजा त्या वस्तूचं जे स्वरूप आहे ते त्याचं काय आहे? रूप आहे. गोड लागणं हे काय? त्याचं रूप आहे. हा. आता ती गोड वस्तू सांगण्याकरता शब्दरूपी काय आहे? ती
खूण आहे. म्हणून प्रत्येक पदार्थाला ज्याला रूप असतं त्याला नाव असतं. काय कारण नावाशिवाय ओळखता येणार नाही तुम्हाला ते. म्हणून प्रत्येक पदार्थाला काय असतं? ज्याला रूप असतं त्याला नाव असतं, ज्याला रूप नसतं त्याला नाव देता येत नसतं. म्हणून देवाला रूप नसल्यामुळं त्याला नाव देता येत नाही, तर मग त्याला बी दिलं असतं नाव. चला जाऊ द्या, आपला विषय चालू. म्हणून ज्याला रूप त्याला नाव. जसं आता शब्द आहे, शब्दाला बी रूप आहे. काय शब्दाचं काय रूप? ध्वनी. कानानं ऐकू येणं हे त्याचं काय आहे? रूप आहे. आणि जो कानानं ऐकू येतो त्याला शब्द हे नाव दिलं. मग ध्वनी हे त्याचं रूप आणि शब्द हे त्याला नाव. गंध, नाकानं जो कळतो तो गंध, हे त्याचं रूप. आणि गंध हे त्याला काय दिलं? नाव. मग नाव हे ध्वनी रूप आहे. नाव म्हणजे गंध नाही. गंध हे गंधाचं स्वरूप आहे आणि गंध हे नाव ध्वनी रूप आहे. मग साखर ही गोड रूप, साखर हे नाव ध्वनी रूप आणि साखरेचं ज्ञान वृत्ती रूप. तेव्हा कळलं रे परमात्म्याचं वृत्ती रूप. वृत्तीचं जरी नाही तरी वृत्ती त्या आकाराची झाल्याशिवाय होत नाही. मग आता कोणचं बी ज्ञान कशानं होतं? आता वृत्ती. तसं देवाला बी सचित आनंद हे त्याचं स्वरूप. सचितानंद हे त्याला नाव दिलं, हे ध्वनी रूप. काय? आणि ती वृत्ती, अंतकरणाची वृत्ती सच्चिदानंद रूप होणं हे सच्चिदानंदाचं प्रत्यक्ष ज्ञान. आता पाहू ना मग आपण वृत्ती कशी होते ते. चला जाऊ दे. आता इतकं ज्ञानाची रीत कळाव तुम्हाला की ज्ञान कोणत्याही पदार्थाचं ज्ञान असं होतं. कोणत्याही पदार्थाच्या खुणा म्हणजे ध्वनीनं कळत्यात आणि कोणत्याही पदार्थाचं स्वरूप. चला आता हे बाकीचे ज्ञान कळाले आपल्याला. आता आपण काय म्हणतो, इथं प्रत्येक पदार्थाचं काय आहे? ज्ञान आहे. मग आता इथं काय काय ज्ञान आहे ते बघू आपल्याला. काय काय वस्तू आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या 5 विषयाचं ज्ञान म्हणजे पूर्ण सृष्टीचं ज्ञान. आता सृष्टीतले बाकीचे ज्ञान पाहायचं काम नाही. हे 5 पदार्थाचं ज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान आहे? जगाचं ज्ञान आहे. आता हे जगाचं ज्ञान आहे. आता जगाचं ज्ञान आहे. मग शब्द कशाला म्हणावा? जो ध्वनी रूप आहे. गंध कशाला म्हणावा? जो नाकानं कळतो. चला इकडून घेऊ आपण. जो नाकानं कळतो तो गंध. कशाला गंध म्हणा? ध्यानात ठेवा. आता जो नाकानं कळतो तो गंध. कशाला शब्द म्हणा? जो कानानं कळतो तो शब्द. रूप कशाला म्हणा? आता ध्यानात ठेवा का इतक्या प्रक्रिया. आता इतक्या तुम्ही जे डोळ्यानं कळतं ते रूप, जे त्वचेनं कळतं तो स्पर्श. रस कशाला म्हणा? जो जिभेनं कळतो तो रस. हे त्याचे स्वरूप आणि त्याला दिलेले हे नाव. आता हे दोन्ही रूप. तसं आता इंद्रिय आहे. इंद्रिय कशा? डोळा कशाला म्हणा? ज्याच्यानं रूप कळतं तो डोळा आणि जे डोळ्यानं कळतं ते रूप. आता कान कशाला म्हणा? आता असं दे. आज काय चालला उच्चार ते नीट ध्यानात द्या. ज्याच्यानं शब्द कळतो तो कान आणि जो कानानं कळतो असं आहे. प्रत्येकाचे रूप. तसं कशाला म्हणावं? त्वचा. ज्याच्यानं स्पर्श कळतो ती त्वचा आणि जे त्वचेनं कळतो तो स्पर्श. ज्याच्यानं रस कळतो ती जीभ आणि जे जीभीनं कळतं अशा उड्या मारता. इकडून काय असं शिका जरा. हे काय करा.
ज्याच्याने गंध कळतो हा ते नाक, जो नाकानं कळतो तो गंध. हे विषय. आता विषयाचे बी स्वरूप कळाले तुम्हाला, इंद्रियाचे बी कळाले ते इंद्रिय. आता राहिलं मन. कशाला म्हणावं मन? ज्याच्यात रूप कळतं ते मन. ज्याच्यात रूप कळतं ते मन, ज्याच्याद्वारे कळतो तो डोळा, आणि जे डोळ्यानं कळतं ते रूप. हे तिन्ही मिळाल्या. ज्याच्यात शब्द कळतो ते मन, ज्याच्याद्वारे शब्द कळतो तो कान, आणि जो कानानं कळतो शब्द. सगळ्यात लावा आता तिकडे. तुम्ही म्हणता महाराज अरे अभ्यास करावा लागतो त्याचा. तुम्ही म्हणता लय महाराज का खालीवर याचा अभ्यास करावा लागतो, याचा लय केला ना. त्याने महाराज वेळ नाही, जाय मग मासनात तिकडं काय लाला ऐकायला. याला चिंतन म्हणते. काय म्हणते? चिंतने तद्रूपता. अरे चिंतनानं चिंतन करीत करीत आपल्याला स्वरूपापर्यंत जायचंय, परमात्मा रूप व्हायचंय आपल्याला. काय व्हायचंय? हा. म्हणून ज्याच्यात स्पर्श कळतो ते मन, ज्याच्याद्वारे स्पर्श कळतो ती त्वचा, आणि जे त्वचेनं कळतो तो स्पर्श. जे ज्याच्यात रस कळतो ते मन, ज्याच्याद्वारे रस कळतो जीभ, आणि जो जिभेनं कळतो हा. झालं. म्हणजे आता मनाचं बी स्वरूप आलं त्याच्यात, की ज्याच्यात हे सगळं कळतं. सगळं कळतं म्हणजे इतकंच कळतं, सगळं काय कळतं असं नाही. कशानं कळतं ते इतक्या द्वारानं कळतं, आणि कशात कळतं ते एकाच मनात कळतं. सगळं कळतं ते एकाच मनात कळतं. आता इतकं झालं. आता मी कोण? हा समजा जे डोळ्यानं कळतं ते रूप, ज्याच्यानं रूप कळतं तो डोळा, ज्याच्यात रूप कळतं ते मन, आणि ज्याला रूप कळतं तो मी. कोण मी? ज्याला रूप कळतं तो मी. हा. मग आता ते मीच स्वरूप कुठं बी लावा. ज्याच्यात रूप कळतं ते मन, मग ज्याच्यात पाची विषय कळते ते मन, आणि ज्याला पाची विषय कळते तो मी. मग ज्याला कळतं तो कोण आहे? मी आहे का नाही? म्हणजे मी बी वस्तू आहे का नाही? आता इथं आहेत ना. म्हणजे इतक्या वस्तू येतात आता, की शब्द स्पर्श रूप रस गंध, त्या पाची बी वस्तू येतं. तिथं इंद्रिय बी आहेत, 5 विषय जाणण्याचे द्वार, जाणण्याचं ठिकाण मन बी आहे, आणि त्याला जाणणारा मी बी आहे. मग ज्याला कळतं तो मी, ज्याच्यात कळतं ते मन, ज्याच्याद्वारे कळते ते इंद्रिय, आणि जे इंद्रियानं कळते ते विषय. फैसला झाला आता. कशाला म्हणावं विषय? जे इंद्रियानं कळते ते. कशाला म्हणावं इंद्रिय? ज्याच्याद्वारे विषय कळते ते. कशाला म्हणावं मन? ज्याच्यात विषय कळते ते. कोणाला म्हणावं मी? ज्याला विषय कळते तो. है का नाही? मी आता हा. मग ज्याला कळतो तो मी आहे. मग आता मग मीच ज्ञान आहे का नाही? आता मीला काय म्हणून आहे? जाणणारा म्हणून. मला कळतंय, मला कळतं. काय काय? हा. आणि तुला कळतंय, हे तुला कळत आहे ना, हे तुला कोणचं ज्ञान आहे? प्रत्यक्ष ज्ञान आहे. आता हे प्रत्यक्ष ज्ञान आपण म्हणलं कसं होतंय? वृत्ती त्या आकाराची होते. कशी होऊन? आता ज्यावेळेस काय होते माहिती आहे का तुम्हाला? आपण जेव्हा रूप जाणतो त्यावेळेस आपल्या अंतकरणाची वृत्ती डोळ्याद्वारे रूपाच्या आकाराची होते. कशाच्या आकाराची होते? आणि तेव्हा जेव्हा ती रूपाच्या आकाराची होते तेव्हा आपल्याला रूपाचं ज्ञान होतं. कशाचं ज्ञान होतं? म्हणजे आपल्याला जरी होत असलं तरी वृत्ती त्या आकाराची झाल्याशिवाय होत नाही. म्हणून आपण म्हणतो वृत्तीचा आणि त्या पदार्थाचा संबंध येणं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान.
ते आपल्यालाच होतंय, पण वृत्तीचा त्याचा संबंध आल्याशिवाय होत नाही ना. म्हणून ज्ञान व्हायलाच वृत्ती त्याचा काय यावा लागतो, संबंध यावा लागतो. मग तुम्ही म्हणता ध्यानात असू द्या की आपल्याला जेव्हा रूपाचं ज्ञान झालं तेव्हा वृत्ती कसं काय गेली होती तिथं, पाहिली का तुम्ही? नाही पाहिली. पण जेव्हा रूप नाही राहिलं तेव्हा आकार राहिला ना वृत्तीत. तो आकार कुठून आणला? तिनं छापून आणलाय. तो कसा आणलाय? हा, मग छापून आणला तेव्हा ती आकाराची, ती जर त्या आकाराची झालीच नसती तर तो आकार कुठून राहिला असता? मग तो विषय नाही राहिला पण वृत्ती राहिली ना तशी. त्याला आपण काय म्हणतो, स्मृतिज्ञान. कोणचं ज्ञान आहे आता ते? त्या पदार्थाचं कोणचं ज्ञान राहतं आपल्याला? स्मृतिज्ञान. मग स्मृतिज्ञान म्हणजे त्या वृत्तीचा जो वृत्तीनं धरलेला जो आकार आहे तो आकार तसाच राहिला, आता विषय नाही राहिला पण आकार राहिला. हां, आता ज्या पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान नाही त्याची स्मृती करा बरं तुम्ही आता अंतःकरणात. समजा दिल्ली कशा आकाराची, स्मरण व्हायलं का? काहून? कारण दिल्लीचं प्रत्यक्ष ज्ञान नाही झालं, कारण वृत्ती त्या आकाराची झालीच नाही. हां, समजा तुमचं घर किती बाय कितीचं, कशा आकाराचं आहे तुम्हाला माहिती आहे ना, कुणीकडं तोंड हे, केवढं हे, आत काय काय फसार आहे ना का नाही तुम्हाला? कशाहून? अरे वृत्ती त्या आकाराची झाली होती म्हणून त्याच्या आठवणी राहिल्या. ज्या पदार्थाच्या आकाराची वृत्ती झाली नाही त्याची आठवण राहत नसतीच. कुठून येईन ती? हां, म्हणजे ती प्रत्यक्ष ज्ञान वृत्ती आकाराची झाल्याशिवाय होत नाही. म्हणून झालं. म्हणून प्रत्येक पदार्थाच्या आकाराची काय व्हावं लागती? वृत्ती व्हावं लागती. तेव्हा त्याचं काय होतं? ज्ञान होतं. चला आता आपलं ज्ञान होण्याकरता बी वृत्ती काय व्हावं लागेल? आपल्या आकाराची व्हावं लागेल ना. पण तेव्हा आपलं काय होईल? ज्ञान होईल. पण आता आपलं कसं आहे माहिती आहे का? आपणच वृत्तीत प्रगट येतं. असू द्या, आपणच कसे आहोत? मग आपला वृत्तीचा नित्य संबंध आहे. ह्या पदार्थाचा वृत्तीचा कधी मध्ये संबंध येतो? जेव्हा रूप पाहिलं ना आपण तेव्हा डोळ्याद्वारे वृत्तीचा आणि रूपाचा काय येतो? संबंध येतो. आणि जेव्हा शब्द पाहायचा तेव्हा मग तिचा सोडावा लागतो. मग जेव्हा रूप जाणवलं तेव्हा बाकीच्या विषयाचा वृत्तीचा काय नाही, संबंध नाही. पण आपला त्याचा काय आहे? नित्य संबंध वृत्तीचा. मग ह्या पदार्थाचे ज्ञान कधी होते तर कधी नाही. आणि आपलं ज्ञान कधी बी असतं. काहून? कारण वृत्तीचा ना आपला काय आहे? नित्य संबंध आहे. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान नित्य आहे. म्हणून भगवान सांगतात ना, सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जी वृत्ती स्फुरे आहार निशी, ती वस्तू गाणी. काय काय? सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जी वृत्ती स्फुरे आहार निशी, ती वस्तू गामी. अरे मी आहे ही वृत्ती कधी नसती. रूप जाणताना मी आहे अशी वृत्ती नसती का? मग रूप जाणताना रूप आहे अशी बी वृत्ती असती आणि मी आहे अशी बी वृत्ती असती. आता शब्द जाणताना रूप नाही अशी रूप नाही अशी वृत्ती असते. हा, पण मी आहे शब्द जाणताना ही वृत्ती. मग मी आहे अशी वृत्ती कधी नसती. जागृती जाणताना जागृती आहे अशी वृत्ती असते आणि मी आहे अशी वृत्ती असते. स्वप्न जाणताना जागृती नाही अशी वृत्ती असते आणि मी आहे. स्वप्न जाणताना सुद्धा नुसता मी आहे का मी आहे अशी वृत्ती बी आहे. अरे मी आहे आणि मी आहे अशी जर वृत्ती नसती तर मी आहे असं ज्ञान झालं नसतं. म्हणून नुसता स्वप्नात मी असतोय असं नाही, मी असतंय असं ज्ञान असतंय. म्हणून मी आहे वृत्ती स्फुरे आरनिशी, स्फुरे म्हणजे स्फुरण असतं. म्हणजे आपण नित्य आहोत
आणि आपण नित्य आहोत असं काय आहे आपल्याला ज्ञान बी आहे. चला मग आपण आहोत की नाही आता. मग कोण मी? सगळ्याला जाणणारा मी. पटकन जायचं आता आपल्याला. काय व्हायचं आता आपल्याला? सगळ्याला जाणणारा मी. आणि सगळ्याला जाणणारा मी आहे असं ज्ञान आहे का नाही मीला? आहे. म्हणजे मीच्या जाणणेपणाचं ज्ञान आहे का नाही? आता मी जाणणारा नित्यच म्हणून स्फुरायला. कसा म्हणून? आता आहे तवा नाही असं आहे का? आणि बाकीचे आता पाहिलं ना, जागृतीच्या बाबतीत कसं ज्ञान आहे? आता आहे तवा नाही. आणि स्वप्नाच्या बाबतीत कसं ज्ञान आहे? तवा होतं आता नाही. आणि आपल्या बाबतीत कसं ज्ञान आहे? आता आहे तवा बी होतो, तवा होतो. याला म्हणतात अहर्निशी ज्ञान स्फूर्ती. मग आता आपण आहोत इतकंच ज्ञान आहे का आपण नित्य आहोत असं ज्ञान आहे? असं बी ज्ञान आहे ना आता. हां ठीक आहे, बरं झालं ऐकलं. म्हणजे आपण जाणणारे आहोत असं बी प्रत्यक्ष ज्ञान आहे. नुसते जाणणारेच आहोत इतकं प्रत्यक्ष आहे का नित्यत्वाचं बी प्रत्यक्ष आहे? हां, नित्य म्हणून बी प्रत्यक्ष आहे. आता दोन प्रत्यक्ष घेतले आपण. काय घेतले आता? ठीक आहे. आता मग स्वप्नाचं प्रत्यक्ष कसं? तवा होतं आता नाही. आता स्वप्नाला जाणणारे आपण तेव्हा बी होतो हे प्रत्यक्ष, आणि स्वप्न होतं हे बी प्रत्यक्ष. दोन्हीचं बी काय झालं? प्रत्यक्ष झालं ना. मी त्याला जाणणारा हे बी प्रत्यक्ष, आणि स्वप्न जाणण्यात येणारं हे बी प्रत्यक्ष. आता जाग झाल्यावर स्वप्नाच्या नसण्याचं प्रत्यक्ष. कशाचं प्रत्यक्ष? प्रत्यक्ष. पदार्थाच्या असण्याचं बी प्रत्यक्ष असतं, तर प्रत्यक्ष पदार्थाच्या अभावाचं बी प्रत्यक्ष असतं. ध्यानात असू द्या, दोन प्रत्यक्ष. पदार्थ आहे तेव्हा पदार्थाच्या असण्याचं प्रत्यक्ष असतं, आणि पदार्थ नाही तेव्हा पदार्थाच्या अभावाचं प्रत्यक्ष असतं. कशाचं? हां, अभावाचं प्रत्यक्ष म्हणजे पदार्थाच्या नसण्याचं प्रत्यक्ष. चाललंय आपला आज आता, चलू द्या. मग आता तेव्हा स्वप्नाच्या असण्याचं प्रत्यक्ष कसं होतं ते दिसलं ना आपलं. वाघ आला होता का, म्हैस आली होती का, गध आलं होतं, काय काय आलं होतं का, सोनं आलं होतं, त्याचं प्रत्यक्ष. आणि आता त्याच्या नसण्याचं म्हणजे अभावाचं प्रत्यक्ष. आणि आपण त्याला जाणणारे होतो हे आपल्या असण्याचं प्रत्यक्ष. आणि आता आपण यालाच आणायलो, आता बी आपल्या अभावाचं प्रत्यक्ष का असण्याचंच प्रत्यक्ष? मग आता आपल्या असण्याचं प्रत्यक्ष, आणि स्वप्नाच्या आता अभावाचं प्रत्यक्ष. मग आता त्याच्या अभावाचं प्रत्यक्ष आहे ना. मग आता जर अभावाचं प्रत्यक्ष आहे तर आपण ठरवलं की तेव्हा बी त्याचा अभावच होता. काय होता? मग आता जर त्याच्या अस्तित्वाचा अभाव आहे तर तेव्हा बी त्याच्या अस्तित्वाचा काय होता? अभावच होता. आपण काय केलं आता? ठरवलं की नाही, चला ज्ञान होऊ द्या. पण कोणचं ज्ञान कसं होतं आणि कोणचं ज्ञान कसं झाल्यावर कोणच्याला खरं म्हणतं आणि कोणच्याला खोटं म्हणतं हे ध्यानात घ्या. हे आपलंच गणित, हे आपलं ठरवलेलं आहे, फक्त आपल्या लक्षात आलेलं नाही, लक्षात घेतलं नाही, इतकंच बाकी आहे मायबाप हो. नाही तर काही नवीन लक्षात घ्यायचं, ध्यानात ठेवायचं असं काही प्रश्न नाही. हे सगळं रेडीमेड पहिलंच आहे, त्याच्यात कुठलाच बदल करायचा नाही. परमात्मा बी जशाला तसाच आहे, आणि जशी वस्तू आहे तसं त्याचं ज्ञान बी आहे. प्रपंच पहिलाच नाही, तो पहिलाच नाही असं ज्ञान बी आहे. फक्त नीट लक्षात नसल्यामुळं तसा निश्चय नाही. म्हणून तरी अवधान ऐकली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे. काय चाललं होतं आपलं? ठरवलं की नाही तुम्ही स्वप्नाला खोटं? म्हणून स्वप्न ठरवलं की ते जेव्हा दिसत होतं तेव्हाच नव्हतं, कारण त्याच्या अभावाचं आत्ता ज्ञान आहे. आणि आत्ता जर त्याचा अभाव तर तेव्हा बी अभावच होता, असा काय केला आपण? निश्चय केला. तसं आता हे जागृतीचं ज्ञान आहे.
कसं आहे, आता आपण हिला जाणायलो म्हणजे आपण जाणणारे म्हणून ज्ञान, आणि ही जाणण्यात येणारी म्हणून आपल्याहून भिन्न. पण ही आता आहे म्हणून अनुभवाला यायली, शब्द स्पर्श रूप रस गंधवान. पण ही कवा नव्हती. मग आता हिच्या असण्याचं प्रत्यक्ष आणि स्वप्नात जागृतीच्या अभावाचं प्रत्यक्ष म्हणजे नसण्याचं प्रत्यक्ष. मग ही तवा नव्हती ना. मग स्वप्न जर आता नाही म्हणून ते खोटं, तर ही बी तवा नव्हती म्हणून ही बी कशी खोटी. मग हिच्या नसण्याचं प्रत्यक्ष एक नाही आपल्याला. मग हिच्या नसण्याचं जर तेव्हा प्रत्यक्ष आहे तर आता बी ही नाही. मग तवा जर हिचा अभाव तर आता बी. मग आता जागृती आहे ती अभावरूप, स्वप्न होतं ते अभावरूप, आणि आपण याला जाणणारे भावरूप अस्तित्वरूप. कारण आपलं ज्ञान आपल्याला असं आहे तवा बी होतो. म्हणून आपण खरे आहोत. कसे आहोत? आपण नित्य आहोत, खरे आहोत. आणि हे अनित्य का भासलेलं आता. मग स्वप्न भासलेलं, जागृती आणि आपण असं ज्ञान व्हायचं का आहे, फक्त ठरवायचंय. एकाच्या बाबतीत ठरवलंय, स्वप्न आता नाही म्हणून ते जेव्हा अनुभवाला आलं तेव्हाच नव्हतं असं आपण काय केलं, ठरवलं. म्हणून स्वप्नाचा प्रपंच नाही. म्हणजे स्वप्नाचं बंधन आहे का कोणाला? त्याच्यातून मुक्त व्हायचं का? काहून नाही व्हायचं? अनुभवाला नव्हतं का आलं? आलं होतं. आता त्याच्यातून काहून नाही मुक्त व्हायचं? ते आपणच खोटं ठरवलंय, त्याचा प्रश्नच नाही राहिला. मग जसं स्वप्न अनुभवाला आलं तशी जागृती आली ना, हिला काहून नाही खोटं ठरवलं? म्हणून ही जागृती होऊन बसली. नाही तर ही बी काय आहे, स्वप्नच आहे. आणि हे जर स्वप्न ठरलं तर मग जसं स्वप्नाचं बंधन नाही तसं जागृतीचं बी काय नाही. मग ही स्वप्नासारखी अनुभवाला येत नाही का स्वप्न म्हणून ठरवली नाही. मग स्वप्नासारखी अनुभवाला येत असताना, खोटी म्हणून अनुभवाला येत असताना खरी काऊन मानली उगाच? म्हणून महाराज म्हणले, कसा सत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे. कशाला याला सत्य मानला? अरे हा सत्य आहे का? सत्य म्हणून अनुभव आहे. आता सत्य आहे, सत्य बी नाही, सत्य म्हणून अनुभव नाही. बळच खरा मानला का नाही? आणि बळच खरा मानून बेजार व्हायला का नाही आता याच्यातून पार पाडण्यासाठी? म्हणून हा प्रपंच पहिलाच नाही. आणि प्रपंच नाही म्हणजे स्वप्नाचं जसं बंधन नाही, स्वप्नातल्या पदार्थातून कसे आपण मुक्त. आता मुक्त का तवाच मुक्त होतो. आता वाघान धरलं नाही का तवाच धरलं नव्हतं. आता रोग नाही का तवाच रोग नव्हता. आता तिथली उपाधी नाही का तवाच नव्हती. आता वासना नाही का तवाच नव्हत्या. तसं हे सुद्धा तवाच नव्हतं का आताच नाही. मग आताच वासना नाहीत, काही नाहीत. आताच प्रपंच नाही, प्रपंच नाही तर बंधन नाही. मग आता प्रपंच नाही आणि जो जाणणारा शिल्लक राहिला. मग आता प्रपंच नाही ना, अनुभवाला तर यायलाय. मग हा जाणणारा आता जगाला जाणणार नाही तर जगाचा अधिष्ठान आहे. कोण आहे आता? कारण हे भास म्हणलं की मग हे जाणणारा कोण झाला? अधिष्ठान. आणि अधिष्ठान म्हणलं की ब्रह्म. म्हणून हा जाणणारा ब्रह्म, याला म्हणा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. हा जाणणारा कोण आहे आता? ब्रह्मरूप. आता ठरला ना ब्रह्मरूप, झाला ना ब्रह्मरूप, याचा अधिष्ठान ठरला ना. आता जाणणेपणा उडून टाकू, आता ब्रह्मावर जाऊन बसलो ना आपण. स्वरूपी ते ठाव गेली ना आपली. आता काय गेली? निश्चित झालं ना आपलं ब्रह्मस्वरूप. आता काही जाणायची गरज राहिली नाही आपल्याला. जाणणारा आणि फाणणारा हे काही गरज नाही राहिली आता. आता आपण निश्चित झालो. आता एकदा निश्चय झालं, निश्चयाचे बळन तुका म्हणे. आता ही उपाधी उडाली की जाणणेपणा उडाला. म्हणून आपणच कोण आहोत? हा जाणणारा अस्तित्वानं काय आहे? ब्रह्मरूप आहे. आणि असं ब्रह्मरूप कळलं. आता अज्ञान नाही राहिलं, प्रपंचच नाही राहिला, दुःखच नाही राहिलं, तर पापाचा प्रश्नच नाही राहिला. मोहन भ्रांती ना सगळंच उडालं की नाही. उरला तो अवघा हरी. अरे असं सामर्थ्य कशात आहे? ज्ञानात आहे म्हणा बाबा. कशात? ते म्हणले कशाहून? आताच नाही ठरला म्हणून. ते म्हणले असा नाही ठरत असतो का? मग कसा नाही ठरत असतो? म्हणून बाबा हो,
चिंतन करा, ह्या गोष्टी काय करा लक्षात घ्या. आणि लक्षात घेतल्यावर तुम्हाला कळन की हा प्रपंच नाही. असं अर्जुनानं गीता ऐकून काय घेतलं, लक्षात घेतलं आणि त्याला कळालं प्रपंच नाही, उरला तो अवघारी. असं आपल्याला चिंतन करायचं. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठलन 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 ठलन.